महाराष्ट्रातील पहिला जगद्गुरू म्हणून सूर्याचार्य महाराज करणार सूर्याचार्य आखाड्याची स्थापना. मात्र प्रस्थापित आखाडा प्रमुखांचा होतोय विरोध. दिल्या जात आहे ते जीवे मारण्याच्या धमक्या. जगद्गुरू सूर्याचार्य कृष्ण देवानंद गिरी यांचा आरोप. महायुती सरकारने या हिंदुत्ववादी जगद्गुरूचे आणि हिंदू धर्माचे संरक्षण करावे अशी केली मागणी. 21व्या शतकातील महाराष्ट्रातला पहिला जगद्गुरू म्हणून मी सूर्याचार्य आखाड्याची स्थापना करत आहे. मात्र प्रस्थापित आखाडा प्रमुखांचा मला विरोध होत असून मला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे असा आरोप सूर्यपीठ, मुरली मंदिर, द्वारका जुना आखाड्याचे प्रमुख जगद्गुरू सूर्याचार्य कृष्ण देवानंद गिरी महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना केला. महाराष्ट्राच्या महायुती सरकारने या हिंदुत्ववादी जगद्गुरूचे आणि हिंदू धर्माचे संरक्षण करावे अशी मागणी त्यांनी केली. कृष्ण देवानंद गिरी महाराज म्हणाले, 12 वर्षापूर्वी मी सूर्याची तपस्या केली. दुपारी 12 ते 1 पर्यंत मी सूर्य पाहिला. त्यानंतर शंकराचार्यांसह जुना आखाड्याच्या हजारो संत महंतांच्या उपस्थितीत मला सूर्याचार्य पद मिळालं. मी गेल्या 50 वर्षांपासून जुन्या आखाड्याचा सदस्य असून हिंदू धर्माच्या विस्तारासाठी देवेचार्य, गणेशाचार्य, भागवताचार्य, शंकराचार्य या 4 आखाडा परंपरानुसार सूर्याचार्य हा नवीन आखाडा स्थापन करीत आहे. या आखाड्याच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी हिंदू धर्माला वेगळा मार्ग दाखवण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. संत शिरोमणी रविदास महाराज जगद्गुरू तुकाराम महाराजांनंतर 21व्या शतकात मीच महाराष्ट्रातला जगद्गुरू आहे असा दावा कृष्ण देवानंद गिरी महाराजांनी केला आहे. ते पुढे म्हणाले, द्वारकामध्ये सूर्यपीठ, मुरली मंदिर स्थापन केले. आता सूर्याचार्य आखाडा स्थापन करून हिंदू धर्मासाठी व्यापक धर्म सिद्धांत विस्तारासाठी माझे प्रयत्न सुरू असताना सूर्याचार्य आखाडा स्थापनेला प्रस्थापित आखाडा प्रमुखांकडून विरोध होत आहे. माझ्याच आखाड्यातील लोक फोडले जात आहेत. माझ्या आखाड्याला जमिनी दिल्या जात नाही. आखाड्याबद्दल अपप्रचार केला जात आहे. कृष्णाचार्य सूर्याचार्य म्हणून प्रस्थापित आखाडा प्रमुखांकडून माझा स्वीकार केला जात नाही. मी महाराष्ट्रातला जगद्गुरू असल्याने प्रस्थापित धर्मपंडितांकडून माझ्यावर अन्याय केला जात आहे. मला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे असा आरोप कृष्ण देवानंद गिरी महाराज यांनी केला आहे. असं आहे की एक परंपरा आहे जुना आखाडा, आणि जुना आखाड्याची परंपरा आम्ही प्रखरपणानं सांभाळत आलेलो आहोत. परंतु पंचदेवाचे प्रमुख देव सूर्यदेव आहेत आणि आजपर्यंत 4 आचार्य झालेले होते आणि 5वा आचार्य जर मी परीक्षा होऊन झालेलो असेल तर त्यांनी मला मान्यता तर द्यायलाच हवी. ते मला मान्यता द्यावी ही माझी विनंती आहे. 13 आखाड्याचे प्रमुख रवींद्रपुरीजी महाराजांना पण विनंती आहे की तुम्ही सर्वांना सामावून घेता, असे मलाही तुम्ही सामावून घ्या. कुठल्याही प्रकारचा माझ्यावरती अन्याय आरोप न करता, माझ्या संग कुठल्याही प्रकारचं गैरवर्तणूक न करता, कुठल्याही प्रकारची माझ्या शारीरिक हानी न करता मला आपण सर्वांनी जसा सांभाळत आणला आहे. 50 वर्ष झालं मी आखाड्यांमध्ये आहे. आजही तुम्ही इथून पुढं मी जिवंत असेपर्यंत राहीन. पण सर्वांनी मला क्षम्य पद्धतीनं माझ्या संग राहावं आणि कुठल्याही प्रकारचा माझा दोष असेल तर मला सांगावं. मी आजच त्यांना पत्र पाठवलेलं आहे. माननीय प्रधानमंत्रीजींना पाठवलं आहे, माननीय गृहमंत्रीजींना पाठवलं आहे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना पाठवलं आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीसजींना पाठवलं आहे. मी सर्वांशी पत्रव्यवहार आजच केलेला आहे की माझ्या संग अत्याचार पद्धतीचा हा अत्याचार होत आहे, याला थांबण्यासाठी आणि माझ्या जीवाची हानी न होता ती वाचण्यासाठी आपण सर्वांनी मला सहयोग करावा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.